Hi students, I am Ranjit Sawant. I welcome you on my YouTube channel. Through this series, I am going to guide you some basic concepts of English grammar. That's why I have given name to this series Basic Grammar Tutorial. My name is Ranjit Sawant and I have been guiding students since 12 years. Before this video, I have uploaded two videos. In the first video, I discussed two rules of simple present tense, and in the next video, I talked about yes no type questions of simple present tense. मित्रो, तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमधून आपण वर्ब फॉर्म्सचे 6 नियम पाहणार आहोत. Through this video, I am going to talk about verb forms. Many of you may find this topic is very simple, but it is not so simple. हा व्हिडिओ अत्यंत साधा सोपा वाटेल, परंतु तुम्ही वर्ब फॉर्म्स लाईटली घेऊ नका. विद्यार्थी मित्र, वर्ब फॉर्म्स हा एक रिसोर्स आहे. जसा अनुभव आहे की ज्या विद्यार्थ्यांचे रिसोर्स चांगले नाहीयेत त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी हे कायमच अवघड जातं. व्होकॅब्युलरी रिसोर्स आहे, ग्रामर रिसोर्स आहे, तर हे रिसोर्स आपण नेहमीच वाढवले पाहिजेत आणि हे टाइम टेकिंग काम आहे. तुम्ही म्हणाल 2 महिन्यात मी करतो, इट इज नॉट गोइंग टू वर्क. Why do we find tenses difficult? Because we do not have proper verb form resources. आपल्याकडे verb form resource व्यवस्थित नाही म्हणून आपल्याला टेन्स डिफिकल्ट वाटतात. आता वर्ब फॉर्म्स कुठले आहेत? तर पहिला आहे इन्फिनिटिव्ह, त्याला आपण मूळ रूप म्हणतो. दुसरा आहे पास्ट टेन्स, ज्याला आपण दुसरं रूप किंवा भूतकाळी रूप म्हणतो. आणि तिसरा आहे पास्ट पार्टिसिपल. मित्र, याच्या व्यतिरिक्त अजून एक फॉर्म आहे ज्याला प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हटलं जातं. When we attach ing suffix to verb, it becomes present participle. For example, if I say going, going is a present participle. Okay. तर इन्फिनिटिव्ह म्हणजे मूळ रूप, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म V1 वापरतो. त्यानंतर V2 मीन्स पास्ट टेन्स आणि V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल. याची मराठीत नावं स्क्रीनवरती डिस्प्ले होत आहेत. तर येणाऱ्या स्लाइड्स वरती आपण इन्फिनिटिव्ह, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल ही 3 क्रियापदांची रूपं पाहणार आहोत. तसेच आपण असे 6 गट अभ्यासणार आहोत, जे गट क्रियापदांचे आहेत आणि त्यातून एक जनरलाइज रूल आपण शिकणार आहोत. सो लेट्स मूव्ह ऑन द नेक्स्ट स्लाइड. द फर्स्ट रूल इज ईडी सफिक्स रूल, म्हणजे ईडी प्रत्यय लागणारी रूपे. इथं एक मी टेबल तुमच्या समोर डिस्प्ले केलेला आहे. त्या टेबलमध्ये 8 राखणे आहेत, म्हणजे मी एकूण त्या टेबलमध्ये 8 क्रियापद तुमच्या समोर ठेवणार आहे आणि त्यांची दुसरी रूप आणि तसेच तिसरी रूप कशा पद्धतीनं होत आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तर पहिलं क्रियापद आहे टू ऍक्ट, ऍक्टेड. मी इथं ईडी प्रत्यय लावलेला आहे. दुसरं आणि तिसरं रूप मी ईडी प्रत्यय लावून तयार केलेला आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना ईडी सफिक्स लागणारी क्रियापदांची रूपं माहीतच असतील. अत्यंत सोपा नियम आहे. आता याच्या पुढची जी क्रियापद आहेत बघा, तो आस्क. तू काय होईल बरं? आस्क्ड. आस्क्ड म्हणू नका, आस्क्ड. तुम्ही योग्य पद्धतीनं प्रोनाउन्सिएशन केलं पाहिजे. इग्नोरिंग प्रोनाउन्सिएशन, काही प्रोनाउन्सिएशन करतो आपण. टू हेल्प, हेल्प्ड. काय होईल बरं हेल्पचं तिसरं रूप? बरोबर, हेल्प्ड. ट म्हणा. टू फिल, फिल्ड, फिल्ड. इथं ड चा उच्चार होतोय. त्यानंतर जम्प. काय होईल V2 फॉर्म? जम्पड. ओहो,
इट विल बी जम्प्ड आणि जम्प्ड. टू लुक, सांगा बरं V2. हा, लुक्ड. कोण लुकडं म्हणलं का? ओके, लुक्ड. टू स्टार्ट, स्टार्टेड, स्टार्टेड. टू प्ले, प्लेड, प्लेड. ओके, तर ही 8 ही क्रियापद म्हणजे V2 आणि V3 आपण पाहिलीत. आणि V2 मध्ये ईडी प्रत्यय, तसंच V3 मध्ये सुद्धा ईडी प्रत्यय आपल्याला दिसून येतोय. आता तुम्ही काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही इंग्रजीचा एखादा धडा वाचताय तिथे तुम्हाला वेगळी क्रियापद भेटतील, तर तुम्ही जस्ट व्हाईल रिडिंग यू शुड कन्सिडर दॅट ह्या क्रियापदाला ईडी प्रत्यय लागलाय बरं का, म्हणजे ह्याचं ते स्वरूप सुद्धा तेच असेल आणि हा रिसोर्स तुम्ही डेव्हलप केला पाहिजे. कुठल्या क्रियापदांना ईडी प्रत्यय लागतो हे हळूहळू लक्षात घेतलं पाहिजे. नाही तर भलत्या ठिकाणी ईडी प्रत्यय लावलेले आम्हाला उत्तरपत्रिकेत काही वाक्य सापडतात. तसं व्हायला नको तुमचं. चला, जायचं का पुढं? ओके, परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद. दुसरा नियम काय? दुसरा नियम, येस, डी सफिक्स, डी प्रत्यय लागणारे रूप. आपल्या समोर टेबल उड्या मारत आलेला आहे. टू बिलीव्ह, आता नियम वापरा आणि बिलीव्हचं दुसरं रूप सांगा बरं. नुसता डी अटॅच करायचा आहे म्हणजे स्पेलिंग काय होईल? बिलीव्ड. तिसरं रूप पण तेच होणार, बिलीव्ड. हा, चला पुढचं क्रियापद क्लोज, काय होईल? पास्ट टेन्स, स्पेलिंग क्लोज्ड, क्लोज्ड. चला पुढचे क्रियापद कंप्लीट, सांगा पास्ट टेन्स, स्पेलिंग असंच तयार झालं का तुमच्या मनात? व्हेरी गुड, कंप्लीटेड, व्हेरी नाईस. टू लाईक, लाईक्ड, लाईक्ड म्हणू नका, आणि लाईक्ड. ठीक आहे. टू मूव्ह, मूव्ड, मूव्ड. ओके, पुढचे रूप तुम्ही आता सहज तयार कराल. ठीक आहे, तर हा एक नियम आपल्याला इथं आढळला. हा नियम तुम्ही वहीत लिहा. वही घेतली ना सोबत? ठीक आहे. नाही घेतली का? बरं ठीक आहे, परत शिका मग. परत शिकत बसावं, नो प्रॉब्लेम, वी हॅव इनफ टाइम. Okay, let's move on the next slide. The third rule is 3 forms same. तिन्ही रूप सारखी. पहिलं आहे कॉस्ट, तर दुसरं सुद्धा तेच रूप, तिसरं रूप सुद्धा तेच. सोपं आहे ना हे? कट, कट, कट कट कट. ओके, कटकटच आहे ही एक. ओके, पुट, पुट हे दुसरं रूप आहे. भेटतात आम्हाला कार्यकर्ते काय काय पुटचं पुटेड करणारे. टू हीट, हीट, हीट. रीड, करा बरं ह्या दुसऱ्या रेडचा उच्चार. नाही, त्याचा रेड असा उच्चार होतो. रीडचा पास्ट टेन्स स्पेलिंग सेम आहे, परंतु त्याचं प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे, रेड. आणि ते स्वरूप परत रीड. कशी तिन्ही रूप वाचाल तुम्ही? रीड, रेड, रीड.
स्क्रीनवरती दिलेल्या क्रियापदांव्यतिरिक्त आणखीन कोणती अशी क्रियापदं आहेत की त्यांची तिन्ही रूप सारखी असतात हे शोधण्याची जबाबदारी तुमची. तरच हा रिसोर्स डेव्हलप होईल, तुम्हाला टेन्सेस सोपे जातील, तुम्हाला व्हॉइस चांगल्या पद्धतीनं येईल. लेट्स मूव्ह ऑन द नेक्स्ट रूल. इट इज क्रियापदाच्या शेवटी असलेल्या वायच्या जागी आय येतो आणि पुढे ईडी प्रत्यय लागतो. चला उड्या मारणारा टेबल आलेला आहे. टू कॅरी, काय नियम सांगतोय? कॅरी शेवटी वाय आहे का? ओके आहे. वायच्या जागी काय घ्यायचंय? आय. ठीक आहे, म्हणजे CARRI आणि नंतर ईडी प्रत्यय. ठीक आहे, म्हणजे कॅरीड. बघा बरं स्पेलिंग. व्हेरी नाईस. चला क्रायचं स्पेलिंग V2 फॉर्म मधलं सांगा. CRIED. बरोबर. V3 सुद्धा बरोबर आहे. नेक्स्ट ड्राय, ड्राईड, ड्राईड. ओके, नियमाला का लक्षात तुमच्या? व्हेरी नाईस. वाव. टू मॅरी. बघा बरं स्पेलिंग मॅरिडचं. वा 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 वा, बरोबर. रिप्लाइड. टू ट्राय, ट्राइड, ट्राइड. चला चौथा नियम वहीत लिहून घेतला का? चला पुढे जाऊया. शेवटची दोन रूप सारखी, म्हणजे V2 आणि V3 सेम, पण V1 वेगळं. चला बेंड हा पहिला शब्द आलेला आहे. बघा दुसरं रूप स्पेलिंग वेगळं आहे का? आहे. तिसरं रूप, दुसरं आणि तिसरं कसे आहेत रूप? स्पेलिंग एक आहेत, म्हणजे दोन्ही रूप सारखे आहेत. बोथ फॉर्म्स आर सेम. V2 and V3 फॉर्म्स आर सेम. ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. व्हेरी नाईस. चला बायचा पास्ट टेन्स सांगा. चला बायचा पास्ट टेन्स सांगा. बघा बरं, आज सांगितलं का तुम्ही? वरचं जे स्पेलिंग आहे ब्रॉट आणि खालचं स्पेलिंग बॉट, काय फरक आहे? जर आर नसेल तर तो बायचा V2 असतो, आणि आर असेल ब्रॉट मध्ये आर आहे बघा, तो ब्रिंगचा V2 आहे. टू कॅच सांगा बरं, कॅचचा पास्ट टेन्स. वा वा वा, बरोबर. टू फील, फेल्ट, आणि दुसरं फेल्ट. टू कीप, केप्ट, केप्ट. चला मीटचं सांगा बरं दुसरं रूप. वा वा वा, मेट. दुसरं रूप मेट. वा वा. टू शूट, शॉट, आणि शॉट. ओके, पाचवा नियम लिहून घेतला असेल वही. छान. Very nice. Let's move on to the next slide. In the next slide, we are going to see the verbs which have three different spellings in three forms. The jumping table, begin. V2 is began and V3 is begun. All three forms are different in spelling. See spelling of begin, began and begun. You need to work here a lot. Next spelling is break. I think you may know the past tense and past participle of break. Yes, tell me. Correct. It is broke and broken. Yes. Next word is to come. Came and past participle is come. To do, did. तिसरं सांगता येईल. Can you tell me? Past participle of do
Yes, it is done. Please tell me V2 and V3 forms of give. Yes, it is gave and given. To drink, drank, drunk. To go, can you tell me remaining two forms? Went, gone. To ring, rang and rung. So through this video I have put forth the information of verb forms. I have utilized 6 rules of forming the different forms of verbs. To explain these 6 rules, I have presented few verbs and their forms in front of you. I request you to note down all 6 rules in your notebook, and while studying English, you please find out other verbs and their 3 forms. If you know proper forms of verb, you will utilize the tense very nicely. While speaking, you will remember proper form of verb and you will be able to face questions like passive voice or indirect speech successfully. I hope you may have liked my video. I request you to subscribe my channel, those who have not still subscribed it, and press the bell icon and like my videos. We will meet in next video. Thank you very much.